यू नो बॅक काय बुवा पुजारी बुवा म्हणजे थोडक्यात सांगतोय एक सदा हसत खेळत कार्यक्रम करणारा बुवा कधीही त्याचा राग येत नाही भजन हेच मनोरंजन हे त्यांनी 25 वर्षात आत्मसात केलेला माझा वाक्य जबाबदारीने मी बोलतोय भजन म्हणजेच मनोरंजन त्याचं ब्रीद वाक्य आणि त्याचा तो न्याय देत आहे एक विनोदी कलावंत एवढं आपलं साच्या हात त्याच्या बाहेर तो अजिबात जाणार नाही असं त्यांचं भजन बुवा पुजारी बुवा आणि तुमच्या म्हणजे बुवा शुभेच्छा नाही तो पाठी राहत नाही कारण दोन देवगडवाले असत ना बुवांचा आपला सगळा लहानच आवडलेला मंडळी पण चार जाताना बरे गाडीतून जाताना मटणाचा जेवण असला तरी बरे चौघांकाच घालून हा यांच्या मंडळीत परवाडा नाही मटणाचं जेवण माझ्या त्याच्या समोर जेवू नको हा मोठा सगळ्यात आपला बरा तुमचा देवा शकतो तुमची उंची पण लहान मला काहीतरी एक बरा सांगला जास्त बोललास तर काय ह्याला बॉम्ब लागेल होय आमच्या टेन्शन घेऊ नको आमच्या ढ्यालात बॉम्ब लावू आता तेवढा काय फरक पडतो नाही लावलं तुझ्या दिलांचं सकाळीचं तुका काहीतरी लावलंय ना तर लक्ष ठेव हा अरे काय हुआ आणि त्या उठना आणि पण ते अरे हके नवोदित कलावंत काल हल्ली आता जे इलेत ना 4 गाणी घेऊन डबल मालिक येतो त्यांचे हकी लोक काय जो पण ते आणि उठणी लाज काय वाटतच नाही तुमचं काहीतरी समाजासमोर एक भजन आता एवढा भजन बुवा 19 मात्राचा सुंदर तुम्ही भजन केलं नाही एका पुजारी बुवांसाठी जोरदार टाळ्या वाटत सोप्या काम नाही होता हे तो विषय नाही तेव्हा शपथ सांगतो हो म्हणजे काय हा समोरच्या बुवांना काय येत नाही असं मी कधी म्हटलेलं नाही पण ह्याका येत नाही हा मात्र मी 100% सांगतो ह्याका मोठ्या मात्र इकडे बघ बुवा तुला मी बुवा आधी मानत नाही मुळात बघ ना तुला मी बुवा मानत नाही तुका फक्त कशात बोलवलेलो हा पुजारी बुवांच्यात आणि लोके बुवांच्यात कळी करूसाठी तुका हाडलेलो हा त्याला आपल्याला असं आम्ही दोघं तुझा कांडाप काढतलो अरे युट्यूबच्या माध्यमातून लोक बघतायत ना बुवा प्रयत्न ते पण करून बघलं जे जे कांदा काढतात ना माझा ते 8-8 दिवस झोपलंच नाही बाकी पुजारी तुमचं परफॉर्मन्स तो आता तुम्ही गजरात काय करा पाहून तासाचा लोकेशन आणि रुपावलीत घेतला बरोबर हा माझ्या गजराचं टेन्शन घेऊ नको माझी लेवल झाली या बक्षीसाठी अजिबात टेन्शन घेऊ नको किंवा माझी 5वी वेळा काय त्यांना कंटाळा येतो ना हा तुझे माझ्या वगैरे घेऊन माका ताडपत्री वाला होय गावलं बस धरली आपल्या काय असतो तसला काय टेन्शन घेऊ नको ह्यांचं सांगतोय सिंधुदुर्गात एक ढगढगता निखारा म्हणून हिंदू जाऊन त्यांना ओळखलं जातं दोस्ती दुनियेतील राजा माणूस दोस्ती कशी करावी आणि कोणाबरोबर करावी याचं एकमेव उदाहरण वेळेकाळी घेऊन जाणारा माणूस बोलण्यावर मजबूत पकड भजन धोटे माती कुडाळात पूर्ण कुडाळ माझ्या तालुक्यात असून एकमेव उभा असा की चित्राच्या बाहेर आयुष्यात कधी गेलो नाही तरी पण लोक त्यालाच बोलवतो आता देवच की हा का काय हा माका माहिती नाही देवा ते काय बघून त्याला बोलवतं तरी पण ठीक आहे एकमेव हा कुडाळ तालुक्यात त्याला मात्र आली ते गंगेकर कोणता पालवी मध्ये ताव थांबवलं 19 मात्र एकदा म्हणाल बघ म्हणजे तुझ्या लक्षात येत पुजारी बुवा म्हणजे माझं कोण हा तू आणि पुजारी बुवा तू ह्याच्या नादाकडे माझा कांडाप काढतो माझ्या बायका बरोबर पश्या लोक अरे तो सांगता तो विमानाने आला अरे तो विमानात येते का बैलगाडीत येते तुझा विमान केला तो कारखाचा विमान केला तरी तू तुझा विमान केला वया काय रे पंचेचं काय झालं हो हाताळून झालो आणि पंचेवरच हा तुला पण लाज वाटत ना पंचे भिंतीचे आणि कसले ते उठण्याचे तू देतो जास्त तो तू देतो वापरू केलो तिने एकदाच म्हटल्या तो तुझा माझं तसं नाही देवाच्या पोत चालते म्हणजे त्याचा 11 दिवस प्रत्येकाला गणपतीच्या ऐवजी ह्याची पूजा करायची आणि 12व्या दिवशी त्या गणपती बोलवायची असं माझं पूजा देवा शकतो ऐकावं लागतो माझ्या देवगड चालू करतो पहिला माहिती असतं तर सुरत त्यावर की त्यालाच देणार होते नाव देवगड असतं गाजवलं असतं असो बाकी
ह्याच्या बाबतीत आता मला जास्त काय बोलायचं नाही, फक्त तू बुवा एकच कर, दुसऱ्याची केंद्रीपेक्षा करण्यापेक्षा ना रोटेशन जरा बदल आता. नाहीतर एक काम कर, इकडे बघ ना, तू त्याला घेऊन येतो तुमचा दर्जापात तेवढा तुम्ही वगैरे वैयक्तिक मागा टार्गेट करा, तुमची हिंमत नाही. एक जे गावलास तो काय मला बोलायचं, तो माझं रिस्पेक्ट करता आणि माझं एक स्टँडर्ड आहे. याचा कसा झाला माहिती आहे, याचा आता कोण व्यापारी टपली मारून जाते युट्यूबच्या माध्यमातून बघा, मी सांगत नाही हा, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघा. ह्याचा आता बारको पोर चालतो इलो ना तसा आमचा नाही. आमचा माहिती आहे आपली काळजी करतो ना आपण, त्याच्यापासून लांब त्यामध्ये तुम्ही उभा असतो काय ते हसत खेळत करतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर कोण चिडत नाही, रागवत नाही, काय नाही. पण जेव्हा आता म्हणजे ह्याचा स्टँडर्ड खालावत चालला. आपले स्टँडर्ड बघा, विनोद चव्हाण, अरुण घाडी, म्हणजे स्टँडर्ड वाढत चालला आमचा. खाली गेलो काय एवढी काय दिवस तुझे थोडे पैसे कमी असले तर घेऊन जा माझ्याकडनं, पण लेवल घसरवून घेऊन कदम बुवा काय केले बुवा, त्यांनी मोजक्या बुवांबरोबरच कार्यक्रम केले, म्हणून कदम बुवांचं नाव माझ्या अजरामर झालं. लक्षात ठेवा, तुझ्यासारखे ना पैशासाठी खरं वापरून धावतो. फक्त शायनिंग मला तुका ऑर्केस्ट्रावाला तो तुका म्हटलं ऐका काय जगा मागा आणि माझ्याकडे बघा आकडा गेलेलो असतो. अरे आपलं स्टँडर्ड आहे, आपल्याला शोभतं ते. तुझं काय विषय आहे. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ माझे जवळचे मित्र सन्माननीय राजेंद्र घाडीगावकर यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद. नोटेशन देतोय. आता दोघवले पेटाले आपल्या काय फरक नाही. आपली रात्र आजची तुमच्यासाठी आली. एवढा मायबाप भजन रसिक काल सुद्धा खूप गर्दी होती आणि आज त्याहीपेक्षा गर्दी आहे. खूप बरा वाटतं या स्थानावरती. ही एक मोजक्या सिंधुदुर्गातल्या 10 बारीमध्ये ही बारी मोडली जातात. असं मायबाप भजनी श्रोतेजन एकदा जोरदार तुमच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. आयोजकांना मी धन्यवाद देतो. आपण तिन्ही बुवांची निवड आता हे बोलावं लागतं. गुंडू सावंत काय माझे विरोधक नाही किंवा पुजारी तर अजिबात नाही. म्हणजे देव माणूस असतो तर ह्याच्यात जरा किती आहे ह्याच्यात म्हणून ते कधी कधी मला बाहेर काढून ते लागते. बघता माझ्यापासून लांब जाऊ पण जमत नाही. बसता सगळा येतो ना जागा येऊ दे आधी वावडा येऊ दे. सराई कसा ढॉर सोडतो तसं तुला सोडलेला बरोबर येतो जागेवर नका माहिती आहे. आपटान जेव्हा आपटान पुरा जगा करत ना तेव्हा लोक तुका आठवतो. तर माझं बरोबर चाललंय स्टँडर्ड. आणि त्या बुवा प्रार्थनेत जरा मध्ये चुकता प्रार्थना मंडळीची एकदम अप्रतिम होता पण एका जमला नाही. काय कर थोडे दिवस ये माझ्याकडे. हा थोडे माझ्याकडे काय करतो त्याच्याकडे जा. तुमच्याकडे तरी शिकवायचं. कंटाळलो आम्ही चांगले चांगले कलावंत सगळे बसतो. तो मंगळ सावंत जगात आपला पण वाजवतो. तुझं आहे मगर तुझं पाशी पण तू जागा चुकला असू दे. सगळे माझे जवळचे असतात. माझ्या बुवा काय बोलता काल त्या बुवा सांगितलं माझं पोर 25 वर्षात माका सोडून पहिलोच मोबाईल गेलो. तेव्हा शपथ चांगले कालच्या बुवा माझं पोर म्हटला माका सोडून 25 वर्षापैकी माका सोडलेला नाही पण आज एकटोच गेलो. रेल्वेतून म्हटलं सरळ घेऊ ठेवा नाही तर त्याच्या रेल्वेत पण म्हटलं सरळ सीटवर झोपाची सवय नाही तरी थंडा बाथरूमात झोपा येतात. ह्या वेगळ्या परफेक्ट म्हणून सांगतो. एवढा तुझी माका काळजी आहे. तू खाली तू भर काढलंस ना तो वेगळा हातच्या बारीकून बुद्धी देवची एवढीच मागणी कधीची आहे. व चार पैसे म्हणजे काय. मी परमेश्वराकडे एकच सांगतोय की माझ्या बायकोला माझ्या मुलाला 2 वेळचं अन्न आणि योग्य कपडे मिळण्या एवढाच मला पैसा नाही. किती पैसा झाला की माणूस उन्मत्त होतो. प्रबोधन कर तू. ह्या लोकांना जरा आणि लोके बुवा चिडण्यापेक्षा तू चिडालो. माझ्या चिडणा बुवा आमची नाही भगवून जातो.
धन्यवाद धन्यवाद.